कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई। 1,06,000चे 520 किलो गोमांस जप्त, दोघांना अटक। अहिल्यानगर शहरातील व्यापारी मोहल्ला परिसरात गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांसाची विक्री करणाऱ्या दोघांविरुद्ध कोतवाली पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 520 किलो गोमांसासह एकूण 1,06,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक गस्त घालत असताना व्यापारी मोहल्ला झेंडीगेट परिसरात गोमांसाची अवैध विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली। माहितीची खातरजमा करून गुन्हे शोध पथकाने तात्काळ घटनास्थळी छापा टाकला। कारवाई दरम्यान सोहेल जावेद कुरेशी वय 21 राहता व्यापारी मोहल्ला झेंडीगेट आणि तौसिफ सादिक कुरेशी वय 36 राहता व्यापारी मोहल्ला झेंडीगेट हे दोघे गोमांस विक्री करताना आढळून आले। पोलिसांनी त्यांच्याकडून 520 किलो गोमांस, वजन काटा व इतर साहित्य असे एकूण 1,06,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। चौकशी दरम्यान दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले। या प्रकरणी पोलीस शिपाई सूरज कदम यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास महिला पोलीस हवालदार रोहिणी दरंदले करीत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाने केली। कारवाईत राहुल शिंदे, रोहिणी दरंदले, साबिर शेख, विशाल दवणे, दीपक रोहकले, शिरीष तरटे, सूरज कदम, सत्यम शिंदे, दत्तात्रय कोतकर, सचिन लोळगे, अतुल काजळे, अमोल गाढे, महेश पवार, रमेश शिंदे, संकेत घिवर, अतुल लाटे, महिला पोलीस हवालदार पल्लवी रोहकले आदींनी सहभाग घेतला। प्रतिनिधी दीपक कासवा, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर।